अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोतो नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं मेडफोर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. श्रोतो, खरोखरच गुरुभेटीची प्रबळ इच्छा असेल, त्यांच्या नामाची गोडी लागलेली असेल, दृढ श्रद्धेने आपण जर त्यांना शरण गेलेलो असेल तर गुरुकृपा निश्चितच होते आणि श्रीगुरु आपल्या भक्तांवरती त्याच्या इच्छेपेक्षा कितीतरी अधिक पट कृपा करतात. याची प्रचिती तुम्हाला आजचा हा अनुभव श्रवण करताना येईल. चला तर श्रवण करूयात आजचा हा दिव्य असा अनुभव, जो आपल्याला पाठवला आहे आपल्याच मेडफोर मराठी परिवारातील एका सदस्यांनी. श्रोतो, त्यांचे मागील काही अनुभव आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्या अनुभवांचेही श्रवण आपण खूप मोठ्या प्रमाणात केलेले आहे. तसाच आजचाही दिव्य असा अनुभव आहे. चला श्रवण करूयात ध्यास कुरोपूरचा अकल्पित दर्शन योग चारही दत्तावतारांचा. ओम श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 2023च्या दिवाळीतील पिठापूर आणि कुरोपूर श्रीपाद प्रभूंचे दर्शन आणि त्यांच्या कृपाशीर्वादाची शिदोरी घेऊन मी आणि माझा मित्र घरी परतलो. रोम रोम हर्षून जावा अशी ती अभूतपूर्व अनुभवाची पर्वणी मनाला निखळ आनंद प्रदान करून गेली. आजही त्या गोड आठवणी स्मृतीपटलावर खोलवर कोरल्या गेल्या आहेत. पुढील दिवाळीमध्ये काय योग येणार असे विचार सतत मनात घोंगावत होते. 2024ला आपण कर्दळीवन इथे जाऊ असे आमचे बोलणे झाले. आम्ही खूप चौकशी करत होतो, परंतु कर्दळीवन यात्रा आणि 2024 दिवाळी हा योग मात्र जुळून येत नव्हता. शेवटी मित्र म्हणाला की कर्दळीवन जाणे साध्य झाले नाही तर आपण कुरोपूरला जाऊ. करता करविता मात्र तूच. सर्व काही त्यांच्या कृपेने घडत असते. दिवसामागून दिवस निघून जात होते. प्रभूंच्या पुनर्भेटीची आस मनामध्ये होतीच. कर्दळीवन भेटीचा योग काही दिसत नव्हता. शेवटी एके दिवशी माझा मित्र म्हणाला की 2024च्या दिवाळीमध्ये आपण कुरोपूरला जाऊ आणि श्रीपाद स्वामींच्या त्या कर्मभूमीत त्यांच्या सेवेचा आशीर्वाद घेऊ. कुरोपूर ही श्रीपाद स्वामींची कर्मभूमी. अतिशय शांत, नयनरम्य अशा कृष्णामाईच्या किनारी बसलेले आणि श्रीपाद स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती देणारे क्षेत्र. पुन्हा दिवाळीमध्ये या क्षेत्री जाऊन या पावन ठिकाणी नामस्मरण आणि पारायण करण्याची इच्छा मनी निर्माण झाली. माझे मन मात्र काहीसे विचलित होत होते. माझी खूप दिवसापासून इच्छा आहे की गाणगापूरला जाऊन 3 दिवसाचे श्री गुरुचरित्र पारायण करायचे. मनीची ही आस मी मित्राला बोलूनही दाखवली, परंतु मित्र म्हणायचा की यावेळी पुन्हा आपण कुरोपूरला जाऊयात. मी हो म्हटले खरे, परंतु दुसरे मन गाणगापूरला जाण्यासाठी उचल घेत होते. मनोमन वाटायचे की कुरोपूर आणि गाणगापूर यामध्ये असा द्वैतभाव का? मनाचा हा गुंता अपराधीपणाची जाणीव करून देत होता. आपण आपल्याच दैवतांमध्ये भेद तर करत नाही ना. कुरोपूर म्हणा की गाणगापूर म्हणा, शेवटी मनीची ही ओढ मात्र त्या त्रिकाल परमात्म्याचीच भेट घडवून देणार होती. शेवटी आमचे कुरोपूरला जाणेच निश्चित झाले. 2022च्या दिवाळीला आम्ही गिरनार आणि सोमनाथला गेलो होतो. पुढील वर्षी 2023च्या दिवाळीला आम्हाला पिठापूर आणि कुरोपूरला जाण्याचा योग आला. दोन्ही वेळेस आम्ही 3 महिने अगोदर ट्रेनचे बुकिंग केले होते. यावेळी मात्र ट्रेन बुकिंग करण्याचे विचारही मनात येत नव्हते, परंतु कुरोपूरला जाणे हे मात्र ठाम होते. कळत नव्हते की यावेळी आपण बुकिंगसाठी इतके शांत का आहोत. दिवाळीला 1 महिनाच बाकी होता. अद्याप आम्ही ट्रेनचे बुकिंग केले नव्हते. शेवटी आमचे कारने जायचे ठरले. दिवाळी जवळ येऊ लागली, परंतु मन मात्र जाण्यासाठी तितकेसे तयार नव्हते. इतक्यात माझ्या मित्राची पत्नी आजारी पडली आणि आमचे जाणे होईल की नाही अशी शंका येऊ लागली. ईश्वर कृपेने त्या लवकरच बऱ्या झाल्या. दिवाळीला 1च आठवडा बाकी होता. तरीही मनीष साशंकता होती की आमचे जाणे रद्द होते की काय. कारण काय कुणास ठाऊक, पण मन अजूनही जाण्यासाठी उचल घेत नव्हते. आम्ही 31 ऑक्टोबरला सकाळी माझ्या कारने निघणार होतो.
निघण्याच्या 2 दिवस आधी 29 ऑक्टोबरला चक्क धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी ऑफिसहून निघताना वाटेमध्ये माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. ट्रॅफिकमध्ये थांबलेलो असताना एका कारने मागील बाजूने धडक दिली. गुरुकृपेने मला किंवा ट्रॅफिकमधील कुणालाच काही झाले नाही. गाडीचे मात्र खूप नुकसान झाले. मनोमन मी गुरुदेवांचे आभार मानले. त्यांच्या कृपेने कुणालाच काही इजा झाली नाही. मात्र गाडीचे नुकसान झाल्याने वाईट वाटले आणि हा अपशकुन तर नाही ना असं समजून मन खिन्न झाले. आपल्याला तर 2 दिवसांनी निघायचे आणि त्यातच असे विघ्न समोर आले. मनामध्ये नाना विचार येऊ लागले. आपण कोल्हापूरला जाणे रद्द करावे यासाठी गुरुदेवांचा काही संकेत तर नाही ना. मी मित्राला म्हणालो की आता काय करायचे. कार आता दुरुस्तीसाठी द्यावे लागेल. मित्र म्हणाले की आपण त्याच्या कारने जाऊ. मला मात्र काहीसे अस्वस्थ वाटत होते, कारण 2च महिन्यांपूर्वी माझा मित्र सहकुटुंबानी नातेवाईकांबरोबर शेगावला जाणार होता. तेव्हा त्यांची ट्रेनने जायचे अचानक रद्द झाले, कारण ट्रेन 4 ते 5 तास ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा येणार होती. त्यामुळे त्यांनी प्रायव्हेट कारने जायचे ठरविले. परंतु बाकी जणांनी आपण जायचे रद्द करू असं सांगितले. तर ही मित्र म्हणाला की आपण दुसऱ्या मित्राची गाडी घेऊन जाऊ. शेवटी त्यांचे जायचे ठरले आणि कारने ते शेगावला गेले. दर्शन करून परतत असताना नगर येथे त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि गाडीचे खूप मोठे नुकसान झाले. ट्रेनने जाणे रद्द झाले हा त्यांच्या न जाण्यासाठी संकेत होता का? मलाही माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यावर काहीसे असेच वाटले. शेवटी मनामध्ये विचार आला की आपले जाणे त्याने निश्चित केलेले आहे. आपली काळजी घेणारा ब्रह्मांड नायक जर आपल्या साथीला आहे तर भय कशाचे बाळगायचे. आपला जर अढळ विश्वास त्या करुणानिधीवर आहे तर मनाची घालमेल काय कामाची. सर्व काळ मज दत्त राखितो, नाही मज चिंता. योगक्षेम तोची चालावी, तोची माता पिता. बंध मोक्ष भ्रांती हरवणे, स्वानंद दाता. बालावधूत वचनामृत, धन्य करी दत्ता. सदा सर्व काळ भक्तांचा योगक्षेम चालविणारा तो परमात्मा ब्रह्मांड नायक जर आपल्या साथीला असेल तर कशाची तमा बाळगायची. शेवटी मनाने ठरविले की आता काहीही झाले तरी जायचेच. आम्ही मित्राची कार घेऊन जायचे निश्चित केले. 31 ऑक्टोबरची सुंदर सकाळ उजाडली. आम्ही सकाळी 6 वाजता पुण्याहून कोल्हापूरला जाण्यासाठी निघालो. निघताना त्या सर्वव्यापी सर्वसाक्षी करुणामयी दयानिधीचे स्मरण केले आणि आमचा कोल्हापूरचा प्रवास सुरू झाला. खूप प्रसन्न वाटत होते. 500 किलोमीटरपेक्षा अधिकचा हा प्रवास आणि तोही कारने. इतक्या दूरवरचा प्रवास ड्रायव्हिंग करत करणे काहीसे कष्टदायी वाटत होते. आम्ही पुणे ते थेट कोल्हापूर आणि परतीचा प्रवास कोल्हापूर ते थेट पुणे असा करणार होतो. या प्रवासादरम्यान बाकी कुठेही जाण्याचा विचार नव्हता. आम्ही अगोदरच कोल्हापूरला श्रीपाद छाया आश्रमात राहण्यासाठी रूम बुक केली होती. निघताना आम्ही आश्रमातील दादांना म्हणालो की आम्ही रात्री 8 वाजेपर्यंत पोहोचतो. आश्रमातील दादा म्हणाले की येताना वाटेमध्ये गाणगापूर करून येऊ शकता आणि परतताना तुम्ही अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचे दर्शनही करू शकता. खूप दूरचा प्रवास असल्याने कोल्हापूरला पोहोचायला रात्री उशीर होईल, म्हणून आम्ही थेट कोल्हापूरला जाऊ असे ठरवले. श्रीपाद प्रभूंच्या पवित्र अशा कर्मभूमीत जाण्यासाठी आम्ही निघालो होतो. त्यांच्या भेटीच्या ओढीने प्रवास अगदी सुखकर वाटत होता. ड्रायव्हिंग करताना कुठलाही थकवा जाणवत नव्हता. आम्हा दोघांनाही ड्रायव्हिंग येत असल्याने एकट्याला गाडी चालविण्याचे टेन्शन मात्र नव्हते. प्रवास करताना जणू काही आजूबाजूला ते गुरुमाऊली आपल्या बरोबर आहे असे वाटत होते. दुपारी 1:30 वाजता आम्ही अक्कलकोटपर्यंत पोहोचलो. तेथून प्रवास करताना गाडीतूनच अक्कलकोटच्या दिशेने हात जोडून स्वामींचे दर्शन घेतले आणि पुढील प्रवासासाठी आशीर्वाद मागितला. अद्याप आम्ही जेवणही केले नव्हते. पुढे रस्त्यामध्ये एखादे छानसे हॉटेल पाहून जेवण करू असे आम्ही ठरवले. परंतु अक्षरशः आम्ही गाणगापूरपर्यंत पोहोचलो तरी आम्हाला हॉटेल काही भेटले नाही. दुपारचे 3 वाजले होते. गाणगापूरची वेस दिसताच माझ्या मित्राने विचारले की गाणगापूर संगम क्षेत्र येथून किती दूर आहे. मी म्हटलं असेल 4-5 किलोमीटर.
आम्हाला काहीसा उशीरच झाला होता. तेथून कुरोपूर जवळपास 5 तासांच्या अंतरावर होते. माझ्या मित्राने विचारले, काय करायचे? संगमक्षेत्री दर्शनाला जायचे की पुढे कुरोपूरला निघायचे? खरं म्हटलं तर आपण कोण ठरविणारे? करता करविता तो परमात्माच. भक्ताला असे कसे बरे जाऊ देणार ते? त्यांची कृपा असेल तर ते भक्ताला त्यांच्या सानिध्यात आणणारच. आम्ही लागली संगमाच्या दिशेने निघालो. आम्ही थोड्या वेळातच भीमा अमर या संगमक्षेत्री पोहोचलो. श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे चिरंतन वास्तव्य असलेले हे ठिकाण श्री क्षेत्र गाणगापूर येथील पवित्र अशी अष्टतीर्थे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तजनांसाठी दिवाळीच्या प्रथम दिनी प्रगट केले. तो पुण्य पावन दिवस होता नरक चतुर्दशीचा. दिवाळीतील नरक चतुर्दशीच्या दिवशीच या पावन ठिकाणी जाण्याचे भाग्य आम्हाला लाभले. खूप दुर्मिळ असा हा योग महाराजांच्या कृपेने जुळून आला. पुण्याहून निघताना आमचे थेट कुरोपूरला जायचे ठरले होते. संगमक्षेत्री श्री गुरुचरित्र पारायणाची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही, परंतु महाराजांनी मात्र आम्हाला त्यांच्या सानिध्यात आणण्याचा योग घडवून आणला. खरोखरच गुरुभेटीची प्रबळ इच्छा जर मनी असेल आणि त्यांच्या नामाची गोडी लागली तर ठाई ठाई सदैव ते गुरुतत्व भक्ताला त्याच्या कृपाछायेत स्थान देणारच, यात यत्किंचितही संदेह नाही. दृढ श्रद्धेने त्यांना शरण जावे आणि भक्तिरसामध्ये तल्लीन व्हावे. असे जर झाले तर गुरुकृपा निश्चित होणार, हेही तितके शाश्वत. तुझे ध्यान दयाळा निशिदिन लागो रे, विषय चिंतन टाकोनी मन सद्गुरु भजनी लागो रे. दृष्टी जाईल जेथे जेथे, गुरु दिसावा तेथे तेथे. ऐसी भक्ती करिता दृढ संकल्पे, गुरु कृपा निश्चित दया. संगमक्षेत्री गुरुनामाचा जप करीत औदुंबरला 11 प्रदक्षिणा पूर्ण करून महाराजांचे दर्शन घेतले. तेथून अजिबात निघावेसेच वाटत नव्हते. जड अंतकरणाने आम्ही तेथून कुरोपूरला जाण्यासाठी निघालो. संगमाहून परतत असताना वाटले मुख्य मंदिरात स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय कसे काय जायचे, आणि म्हणून आम्ही मंदिरात जायला निघालो. हे सर्व त्यांच्या कृपेने घडत होते. मुख्य मंदिरामध्ये निर्गुण पादुकांचे दर्शन घेतले. काही वेळ मंदिरामध्ये बसलो आणि नंतर आम्ही कुरोपूरला जाण्यासाठी निघालो. आता दुपारचे 4 वाजले होते. आम्ही मग तेथेच एका हॉटेलमध्ये जेवण केले. पुढे जाण्यासाठी खूप उशीर झाला होता. काय करावे सुचेना, कारण पुढचा प्रवास 5 तासांचा होता आणि आम्ही रात्री 10 वाजेपर्यंत कुरोपूरला पोहोचणार होतो. पहिल्यांदाच गाडीने जात असल्याने इतक्या रात्री रस्ता चुकलो तर विचारायला कुणी भेटणारही नाही, या विचारांनी मन विचलित झाले होते. असे वाटत होते की त्या दिवशी गाणगापूरमध्येच मुक्काम करावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघावे. शेवटी मात्र आमचे कुरोपूरला निघण्याचे ठरले. संध्याकाळी 5 वाजता आम्ही कुरोपूरला जाण्यासाठी निघालो. 20 ते 25 किलोमीटर प्रवास केल्यानंतर अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. समोरचे काहीच दिसत नव्हते, इतका धो पाऊस. पुढे कसे जायचे या विचारामध्ये असतानाच रस्त्याच्या बाजूला हुमनाबाद 150 किलोमीटर ही पाटी दिसली. माझ्या मित्राने 2 दिवस अगोदरच श्रीपाद स्वामी चरित्रात हुमनाबाद बद्दल वाचले होते. तेथे दत्तावतारी श्री माणिक प्रभू महाराजांची समाधी आहे. लागलीच त्याला त्याची आठवण झाली आणि मग आम्ही त्या रात्री तेथे जाऊन मुक्काम करू असे ठरवले. सर्व काही महाराजांच्या इच्छेने घडत होते. इतक्या रात्री पावसामध्ये अज्ञात रस्त्याने कुरोपूरला कसे काय जायचे म्हणून विचलित झालेल्या मनाची दखल दत्त महाराजांनी घेतली होती आणि त्यांच्या कृपेनेच आम्हाला या पावन ठिकाणी जाण्याचे भाग्य लाभले. आम्ही रात्री 8 वाजता माणिक नगरमध्ये देवस्थानच्या माणिक निवास या भक्त निवासामध्ये पोहोचलो. तेथे भिंतीवरती माणिक प्रभूंचा फोटो होता आणि शेजारी फलकावरील पंक्ती वाचून खूप धन्य वाटले. त्यावर लिहिले होते, बैकुंठ से भी श्रेष्ठ यह आनंदवन मंगल भुवन, केवल पहुंचते हैं यहाँ पर सौभाग्यशाली भक्तजन. महाराजांच्या कृपेने हे सौभाग्य आम्हाला प्राप्त झाले होते. आम्ही फ्रेश होऊन रात्री 8:30 वाजता मंदिरामध्ये जाऊन श्री माणिक प्रभू महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
रात्रीच्या सुंदर अशा भजनाचा आणि शेजारतीचा योगही जुळून आला. खूप प्रसन्न वाटत होते. नंतर आम्ही भक्त निवासामध्ये जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी 1 नोव्हेंबरला दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची रम्य पहाट उजाडली. सकाळी लवकर आटोपून आम्ही मंदिरात दर्शनासाठी गेलो. आरती झाल्यानंतर आम्ही महाराजांचे दर्शन घेतले. काही वेळ प्रभूंचे नामचिंतन करून आम्ही निघणारच होतो. तेथील देवस्थानच्या ऑफिसमध्ये आम्ही प्रभूच्या अभिषेकाबद्दल विचारले आणि त्यांनी सांगितले की तुम्ही उद्या अभिषेक करू शकता. परंतु आम्ही तर कुरोपूरला निघणार होतो. दुसऱ्या दिवशी 3:30 मुहूर्तातील दिवाळी पाडव्याचा सुंदर योग होता. आम्ही विचार केला की आपण जरी तेथे राहणार नसलो तरी काय, पुजारी आपल्या नावाने अभिषेक करतीलच ना. आम्ही लागलीच अभिषेकासाठी नाव दिले. आम्ही सहजच त्यांना विचारले की महाराज भेटतील का. श्री माणिक प्रभू संस्थानचे सध्याचे 6वे पीठाधिपती श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराज सध्या या देवस्थानचे पवित्र कार्य पाहतात. आम्हाला त्यांना भेटायची इच्छा झाली. सकाळचे 9 वाजले होते. महाराज 10 वाजता भक्तांना भेटण्यासाठी येतात. आम्ही 1 तास मंदिर परिसरामध्ये थांबून राहिलो. 10:15 वाजता महाराज आले. आम्ही दोघांनीही त्यांचे चरण दर्शन घेतले. दत्तप्रभूंचे 4थे अवतार असलेल्या माणिक प्रभूंच्या पिढीतील श्री ज्ञानराज महाराजांचे दर्शन मनाला खूप समाधान देत होते. त्यांनी आम्हाला विचारले, कुठून आलात. आम्ही म्हटले, पुण्याहून आलो आहोत. ते म्हणाले की कसे काय येणे झाले इकडे. आम्ही म्हटले की आमचा कुरोपूरचा जाण्याचा प्लॅन होता. योगायोगाने आमचे गाणगापूर दर्शन झाले. कुरोपूरचा पुढील प्रवास करत असताना उशीर झाला आणि श्री माणिक प्रभू महाराजांनीच आम्हाला इकडे बोलावून घेतले असे वाटते. हे सर्व सांगताना अंतःकरणामध्ये दाटून आले आणि अलगद डोळे पाणावले. आम्हाला त्या क्षणी सुंदर अशा परमसुखाची अनुभूती जाणवत होती. खरोखर आपली श्रद्धा असेल तर दत्तगुरू त्यांच्या दर्शनासाठी बोलावून भक्ताला नक्कीच पावतात आणि जीवन धन्य करतात. धन्य धन्य तेची नर, दत्त नामीचे तत्पर, त्यांचे होता दर्शन, पतित होता ती पावन. श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही सकाळी 10:30 वाजता कुरोपूरला जायला निघालो. 2च दिवसांपूर्वी श्रीपाद श्री वल्लभ चरित्र वाचनामध्ये आलेला हुमनाबाद माणिक प्रभूंचा उल्लेख, रात्रीच्या प्रवासामध्ये आकस्मिकपणे रस्त्याच्या बाजूला पाहण्यात आलेली हुमनाबादची पाटी आणि महाराजांनी घडवून आणलेला हा दर्शन योग खूपच भावत होता. तसेच पुढील प्रवासासाठी एक अलौकिक ऊर्जा प्रदान करत होता. प्रवास करत असताना रस्त्याच्या दुतर्फा निसर्गरम्य परिसर पाहून खूप प्रसन्न वाटत होते. सुखकर असा प्रवास करत करत आम्ही संध्याकाळी 4 वाजता कुरोपूरला श्रीपाद छायाश्रमात पोहोचलो. आश्रमामध्ये पोहोचतात श्रीपाद स्वामींचा कर्णमधुर नामजप कानी पडला आणि अंतःकरण अगदी सुखावून गेले. आम्ही पुण्याहून निघण्याआधीच रूम बुक केली होती. आश्रमातील ऑफिसमध्ये तेथील बाबांना भेटलो. मागील वर्षी दिवाळीमध्ये आम्ही तिथे राहिलो होतो. त्यांनी लागलेच आम्हाला ओळखले आणि आमचा छानसा संवाद झाला. तेथे चहा घेऊन आम्ही रूमची चावी घेतली आणि आम्ही रूममध्ये गेलो. फ्रेश होऊन आम्ही त्वरित आश्रमामध्ये चालू असलेल्या श्रीपाद स्वामींचा नामजप आणि अग्नियज्ञात सामील झालो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा नामजप जणू काही त्या त्रिकाल परमात्म्याचे दर्शन घडवत होता. आम्ही काही वेळ नामजप केला. रात्री 8 वाजता आरती झाली आणि आम्ही अन्नछत्रामध्ये प्रसाद घेतला. त्यानंतर पुन्हा आम्ही नामजप कार्यात सामील झालो. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत आम्ही तेथे अखंड 3 तास नामजप केला. प्रसन्नतेने साकारलेली ती रात्र आणि श्रीपाद स्वामींचा तो नामजप अप्रतिम अशी ऊर्जा प्रदान करत होता. प्रभूंच्या नामाची ताकद आणि ते भावमय वातावरण अभूतपूर्व अशा अनुभूतीची प्रचिती देत होते. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या शुभदिनी आम्ही त्या पावन स्थानी भरून पावलो. आम्ही रात्री 12 वाजता रूममध्ये जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी 2 नोव्हेंबरला दिवाळी पाडवा होता. आम्ही सकाळी लवकर तयार होऊन कुरोपुरी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या मंदिरात जाणार होतो. सकाळी लवकर उठून आम्ही आश्रमामध्ये चहा नाश्ता घेतला. त्यानंतर आम्ही मंदिरात जायला निघालो.
आमच्याबरोबर आश्रमामध्ये थांबलेले काही भक्त आमच्याबरोबर दर्शनासाठी निघाले. आम्ही सकाळी 7 वाजता कृष्णामाईच्या तीरी पोहोचलो. श्रीपाद स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आणि तेथील रम्य सकाळ मनाला खूप आनंद देत होती. आम्ही नावेमध्ये बसलो आणि मंदिराच्या दिशेने आमचा प्रवास चालू झाला. नावेतून प्रवास करत असताना नदीपात्रातील पाण्यात जलविहार करणारे सुंदर पक्षी आमचे लक्ष वेधत होते. 10 मिनिटातच आम्ही पैल तीरावर पोहोचलो. आम्ही तिथे नदीपात्रात हातपाय धुतले. कृष्णा नदीच्या पात्रात पाय टाकल्याबरोबर साऱ्या जगाचा विसर पडतो. दृष्टीस पडते ते फक्त श्रीपाद श्री वल्लभ मंदिर. लागलीच आम्ही मंदिरामध्ये गेलो. सोवळे घालून आम्ही अभिषेकासाठी बसलो. बरेच भक्त अभिषेकासाठी बसलेले होते. नवीन लग्न झालेल्या मुलीला जसे माहेरी गेल्यावर परम आनंद वाटतो, अगदी तसाच निखळ आनंद या करुणामयी परमात्म्याच्या द्वारी आम्ही अनुभवत होतो. तू करुणेचा सागर, तू दीनजनाचे माहेर, तू भक्तासी साचार, कल्पतरू वा चिंतामणी. अभिषेक आणि आरती झाली. श्रीपाद स्वामींच्या मनोहारी रूपाचे छानसे दर्शन घेतले. आम्ही दिवाळीचा फराळ स्वामींचा प्रसाद म्हणून आणला होता. माझ्याकडील प्रसाद पुजाऱ्याने काही स्वीकारला नाही. बेसनाचे लाडू आणि बाकीचा दिवाळीचा फराळ बॉक्समध्ये मिक्स झाला होता, त्यामुळे पुजाऱ्याने तो स्वीकारला नाही. थोडे वाईट वाटले. पुजारी म्हणाला की हा प्रसाद तुम्ही भक्तांना द्या. मी सर्व प्रसाद तेथे आलेल्या भक्तांना वाटला. माझा मित्र दर्शन करून थेट तेथूनच जवळ असलेल्या वटवृक्षाकडे पारायण करण्यासाठी गेला. दर्शन करून मी मंदिरामध्ये बसून श्री गुरुचरित्र सप्तशती पारायण केले. स्वामींच्या द्वारी पारायण करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. खूप प्रसन्न वाटत होते. नंतर मंदिराला आणि तेथील औदुंबर पिंपळाच्या वृक्षाला 11 प्रदक्षिणा करून मीही तेथूनच जवळ असलेल्या वटवृक्षाकडे गेलो. माझा मित्र तेथे गुरुचरित्र पारायण करत होता. तेथे पुजाऱ्याने श्रीपाद स्वामींची पूजा अर्चा आणि आरती केली. नंतर आम्ही तेथील अन्नछत्रामध्ये प्रसाद घेतला. नंतर आम्ही टेंबेस्वामी गुहेकडे गेलो. श्रीदत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांना याच ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या 18 अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला होता. वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली ती गुहा. याच ठिकाणी श्री पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद वल्लभांचा साक्षात्कार झाला. याच ठिकाणी श्री टेंबेस्वामी महाराजांनी प्रत्येक संकटावर रामबाण उपाय असलेल्या घोर कषोद्धारण स्तोत्राची रचना केली. महाराज दररोज येथे तपश्चर्येला बसत. रांगत रांगत आज जाता येईल एवढीच चिंचोळी वाट. आतमध्ये केवळ एक माणूस बसू शकेल एवढीच या गुहेची उंची आणि जागा. फारशी गर्दी आणि मनुष्य स्पर्श न लाभलेल्या कोरोपूरच्या वातावरणामध्ये विलक्षण असे पावित्र्य आणि चैतन्य भरलेले आहे आणि ते तिथे जाणवतेच. आम्ही तेथे आज जाऊन पूजा केली आणि दर्शन घेऊन पुन्हा आम्ही वटवृक्षाकडे आलो. मी नामजप करत असताना तेथे वटवृक्षाला 108 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. खूपच आनंदमय अनुभूतीची प्रचिती जाणवत होती आणि एक प्रकारची विलक्षण अशी सकारात्मकता मन अनुभवत होते. संध्याकाळी 4 वाजता आम्ही तेथून निघालो आणि कृष्णामाईच्या किनारी आलो. तेथे नाव लागलेली होती. आम्ही नावेमध्ये बसून श्रीपाद छायाश्रमाकडे जायला निघालो. नावेमध्ये अजून बरेच भक्त सोबतीला होते. सर्वांच्या चेहऱ्यावर निखळ समाधान झळकत होते. नाव पैलतीरावर पोहोचली आणि आम्ही नावेतून उतरून आश्रमाकडे जायला निघालो. वाटेमध्ये पंचदेव पहाड दरबार हे ऊर्जामय स्थान आहे. श्रीपाद स्वामींच्या काळामध्ये याच ठिकाणी त्यांचा सत्संग दरबार भरायचा आणि स्वामी भक्तांचा उद्धार करायचे. आम्ही मग तिकडेच गेलो. विशेष म्हणजे तेथे आधीपासूनच दरबारातील माता मंदिराबाहेर प्रतीक्षा करत होती. तिच्या माथ्यावरती एक सुंदरसे हनुमान अवतारी वानर विराजमान होते. जणू काही आमच्या येण्याची चाहूल त्यांना लागली होती आणि ते बाहेर येऊन आमची जणू वाट पाहत होते. आम्ही आत गेलो. तेथे मंदिराबाहेर अश्वत्थ वृक्ष आणि सुंदर अशी श्रीपाद स्वामींची मूर्ती आहे. खूपच प्रसन्न असे स्थान आहे. तेथे अश्वत्थ वृक्षाची पाने गळून खाली पडलेली होती.
त्या मातेने आम्हाला तेथे साफसफाई करायला सांगितले. अशा पवित्र स्थानी सेवा करण्याचे भाग्य आमच्या नशिबी आले. असे वाटत होते जणू काही आमच्या मनातील जळमटे आम्ही साफ करत होतो. किंबहुना त्या मातेने तसे बोलून दाखवले. ममत्वाने साकारलेले त्यांनी उच्चारलेले एक एक शब्द अजूनही कानी पडतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्रद्धा असू दे हृदयात, या स्वामी वचनाची त्यांनी आम्हाला आठवण करून दिली. अशक्य हे शक्य करतील स्वामी, हा दृढ विश्वास जर मनी आहे तर भीती कशाची बाळगायची असे सतत सांगायच्या. तो एक अपूर्व असा अनुभव होता आणि क्षणोक्षणी आम्हाला स्वामींच्या अस्तित्वाची आणि आशीर्वादाची ग्वाही देत होता. बराच वेळ आम्ही तेथे होतो. श्रीपाद स्वामींचा आशीर्वाद घेऊन आम्ही आश्रमातील रूमकडे परतलो. रात्री 8 वाजता आरती झाली आणि नंतर प्रसाद घेऊन आम्ही काही वेळ नामजप केला. दुसऱ्या दिवशी आम्हाला अक्कलकोटला निघायचे होते. 3 नोव्हेंबरची रम्य सकाळ उजाडली. आम्ही सकाळी लवकर आटोपले. सकाळी 8 वाजता आरती झाली आणि नंतर चहा नाश्ता केला. आश्रमातील महाराजांना भेटून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. निघताना आम्ही तेथून जवळ असलेल्या अनघालक्ष्मी मंदिरात जाऊन अनघालक्ष्मी मातेचे दर्शन घेतले. आमचा अक्कलकोटच्या दिशेने प्रवास सुरू झाला. अक्कलकोट पासून जवळ बोरुटी हे स्थान आहे. माझ्या मित्राच्या परिचयातील आणि त्यांच्या कुटुंबावर अपार प्रेम असलेले काळसिद्ध शंकरलिंग महाराज यांचे ते ठिकाण. महाराज हे शिवभक्त होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक भक्तांवर कृपा केली आहे. त्यांच्या जवळचे अनुयायी श्री मग्गी हे दुधणी इथे राहतात. त्यांच्यावर महाराजांची खूप कृपा होती आणि तेही महाराजांची मनोभावे सेवा करत असत. योगायोगाने आम्हाला त्यांच्याकडे जाण्याचा योग आला. आम्ही संध्याकाळी 5 वाजता तिथे पोहोचलो. त्यांच्या शेतामध्ये छानसा गायींचा गोठा आहे. गोपालनाचे पवित्र कार्य ते कविरत करतात. तिथे जाऊन खूप छान वाटलं. नंतर आम्ही बोरुटीला महाराजांच्या घरी गेलो. तेथे त्यांची समाधी आहे. तेथे जाऊन आम्ही समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या धर्मपत्नी आईसाहेबांना भेटलो. तेथे जाऊन खूप छान वाटले. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. आम्ही आता तेथून अक्कलकोटला जायला निघालो. रात्री 8:30 वाजता आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. तेथे एक रूम बुक करून फ्रेश होऊन आम्ही 8 वाजता स्वामींच्या मंदिरात गेलो. स्वामींचे छानसे दर्शन घेतले. दर्शन घेऊन 10 वाजता आम्ही रूमवरती जाऊन जेवण केले. दुसऱ्या दिवशी 4 नोव्हेंबरला आम्हाला पुण्याला निघायचे होते. आम्ही सकाळी लवकर उठून पहाटेच्या काकड आरतीला जाणार होतो. पहाटे लवकर आटोपून आम्ही 4:30 वाजता मंदिराकडे गेलो. भाविकांची रांग खूप दूरवरपर्यंत होती. आम्हीही दर्शन रांगेत जाऊन उभे राहिलो. पहाटेच्या काकड आरतीला खूप गर्दी असते म्हणून बरेच भक्त रात्रीपासूनच रांगेमध्ये थांबलेले होते, जेणेकरून आरतीच्या वेळी मंदिरामध्ये प्रवेश मिळेल. पहाटे 5:30 वाजता स्वामींची आरती झाली. रांगेने भाविकांना दर्शनासाठी आतमध्ये सोडण्यात आले. आम्ही दर्शन करून काही वेळ मंदिरामध्ये नामस्मरण केले. अमृताहूनही गोड असे हे स्वामीनाम भक्ताला एक प्रकारची सतेज ऊर्जा प्रदान करते. स्वामीनामाची ताकद अगाध आहे. स्वामीनाम घेता मिळते औदुंबराची छाया, सदा पाठीशी राहुनी देती माऊलीची माया. आधी मायेचे रूप गोजे रे कुंकू कपाळी साजे, तिन्ही लोकी ब्रह्मांडी नाव स्वामी समर्थ गाजे. भार हलका करते स्वामी भक्तांचे घेऊन ओझे, स्वामी हाच करता धरता ठेवा मनी भाव, भक्तावरी संकट येता स्वामी घेई ठाव. हम गया नहीं जिंदा आहे म्हणे स्वामी माझे, भार हलका करते स्वामी भक्तांचे घेऊन ओझे. अशा या ब्रह्मांड नायकाच्या द्वारी खूप समाधान वाटत होते. तिथून अजिबात निघावेसेच वाटत नव्हते. स्वामींच्या आशीर्वादाची शुदोरी घेऊन अखेर आम्ही बाहेर पडलो. सकाळचा चहा नाश्ता करून आम्ही परतीच्या प्रवासाला पुण्याला जायला निघालो. संध्याकाळी 4 वाजता आम्ही पुण्याला पोहोचलो. आमची यात्रा स्वामींनी सुखरूपपणे पूर्ण करून घेतली. आश्चर्य म्हणजे दत्त महाराजांच्या कृपेने त्यांच्या 4ही अवतारांचे दर्शन आम्हाला
2024च्या दिवाळीमध्ये घडले. ध्यानीमनी नसतानाही हा अप्रतिम अकल्पित असा योग फक्त आणि फक्त त्यांच्या कृपा आशीर्वादाने जुळून आला. गुरुरायाची निस्सीम अशी कृपा आणि आशीर्वाद जीवनामध्ये एक नवी उमेद निर्माण करते आणि त्यांच्या अविरत सेवेमध्ये राहण्यासाठी ऊर्जा प्रदान करते. असाच दत्तगुरूंचा मायेचा वरदहस्त सर्व भक्तांच्या मस्तकावर राहो आणि त्यांच्या सेवेचे भाग्य सर्व भक्तांना लाभो हीच दत्तगुरूंचरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि श्रोतेहो, याच बरोबर हा दिव्य महाराजांचे आपल्या भक्तावरती किती प्रेम असते. आपल्या भक्ताच्या मनाची इच्छा ते नकळतपणे कशी पूर्ण करतात. नवे भक्ताला त्याच्या इच्छेपेक्षाही कितीतरी जास्त पड देतात याची प्रचिती घडवणारा हा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे. आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ हा अनुभव जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच दिव्य अनुभवासह आपल्याच मिडफॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.